आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी खरोखरच अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण राज्यातील तब्बल 91 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात वेगवेगळ्या योजनांचे पैसे जमा होण्याबद्दल मोठी चर्चा सुरू झालेली आहे। शेतकरी मोठ्या आशेने मान्सूनपूर्वीच्या मदतीची वाट बघत होते। ती मदत आता सरकारने जाहीर केली। अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात होती त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्याची माहिती आता पुढे येत आहे। सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेची। या दोन्ही योजनांच्या पुढच्या हप्त्याबद्दल सरकारकडून सकारात्मक बातमी आलेली आहे। या दोन्ही योजनांमधून प्रत्येकी 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मिळतो। त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या रकमेबद्दल सुद्धा महत्त्वाची अपडेट समोर आली। काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 22,000 रुपये मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। जर आपण या तिन्ही लाभांचा म्हणजे तिन्ही योजनांचा एकत्रितपणे विचार केला तर बऱ्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 22 अधिक या योजनांचे 4 अशा पद्धतीने 26,000 रुपयांचा लाभ जमा होऊ शकतो। त्यामुळे अनेक शेतकरी या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। आता विशेष म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच इतकी मोठी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने ग्रामीण भागामध्ये या विषयाबद्दल जोरदार चर्चा रंगलेली आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार निधीच्या वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे। सगळ्यात आधी नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेकांना एका पाठोपाठ एक असे 2 वेगवेगळे SMS बँकेकडून मिळू शकतात। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण मागील काही काळापासून प्रलंबित असलेल्या विम्याच्या दाव्यांबद्दल अत्यंत वेगवान हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात आलंय। विमा रकमेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नवीन आशा तयार झालेली आहे। आता विशेष करून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी या निर्णयाकडे अतिशय अपेक्षेने बघतायत। निधी वितरणासाठी काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे। सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील निवडक 14 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया राबवली जाऊ शकते। आता संबंधित बँकांना याबद्दलच्या आवश्यक सूचना सुद्धा देण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती चर्चेत आली। निधी वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी सगळी सरकारी यंत्रणा अत्यंत झपाट्याने कामाला लागलेली आहे। यासाठी वेगवेगळे गट तयार करण्यात आले असून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3 टप्प्यांमध्ये निधी वर्ग करण्याची व्यवस्था आपल्या महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे न येता टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होऊ शकते। त्यामुळे काहींना पैसे आधी मिळतील तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते। मागील काही दिवसात काही बँकांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या निधी वितरणाच्या प्रक्रियेत, त्यामुळे विलंब झाला होता। आता मात्र बहुतांश तांत्रिक अडथळे म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम्स दूर करण्यात आले असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे। आता या दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 2780 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सुद्धा चर्चेत आली। त्यामुळे पुढील काही तास किंवा काही दिवस शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात। ज्यांनी संबंधित योजनांसाठी पात्रता पूर्ण केलेली आहे त्यांनी आपल्या बँक खात्यावरील व्यवहार आणि अधिकृत SMS वर लक्ष ठेवणं सुद्धा आवश्यक ठरतंय। तर शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न फिरत आहे की खात्यात नेमके पैसे कधी जमा होणार। गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। कुणी म्हणत होतं आज रक्कम येणार तर कुणी उद्याची तारीख देत होतं। निश्चित माहिती कोणाकडेच नव्हती। आता मात्र निधी वितरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याची माहिती पुढे येत असून काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये निधी वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यावर आता भर दिला जात आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वाढली। अनेक शेतकरी या क्षणाची वाट बघत होते आणि आता त्यांच्यासाठी दिलासादायक घडामोडी घडताना दिसतायत। आता मात्र एक गोष्ट तुम्ही नक्की समजून घ्या, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची कोणतीही योजना असो त्याचा लाभ प्रत्येकाला एकाच वेळी मिळणं शक्य नसतं। त्यामुळे राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी सुरुवातीला फक्त 14 जिल्हे निवडल्याची माहिती पुढे आली। आता उर्वरित जे जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे सर्वांनी संयम ठेवून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. निधी वितरण अधिक वेगाने पूर्ण व्हावं यासाठी संपूर्ण प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये विभागण्यात आल्याचं सांगितलं गेलंय. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची आवश्यक कारवाई सुद्धा सुरू करण्यात आली. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपल्या खात्यावरील व्यवहार नियमितपणे तपासत राहिलं पाहिजे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. या योजनांचा लाभ फक्त पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती सुद्धा शासनाकडून देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराला आपोआप रक्कम मिळेल असं समजणं आता योग्य ठरणार नाही. शासनाने अटी ठरवून दिलेल्या आहे. त्या अटीप्रमाणे निकषांप्रमाणेच अंतिम लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली. आता या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता याबद्दल सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. या दोन्ही योजनांमधील पात्र लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचवण्यासाठी यंत्रणा आता दिवसरात्र काम करते. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या मोबाईलवरील बँकेचे SMS आणि खात्यातील शिल्लक यावर लक्ष ठेवून आहेत. आता निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच कामकाज सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळेस रक्कम मिळेल असं नाही. बँकिंग प्रक्रियेनुसार वेळ लागू शकतो. याशिवाय शासनाकडून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मदत लवकरात लवकर पोहोचवण्यावर भर दिला जातोय. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असलेल्या कुटुंबांचा डेटा तपासून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. त्यामुळे कोणाला लाभ भेटणार आणि कोणाला प्रतीक्षा करावी लागणार याचा अंतिम निर्णय अधिकृत यादी आणि शासनाच्या निकषांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत संदेश आणि शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीकडे तुम्ही लक्ष द्या. पुढील काही दिवसात निधी वितरणाबद्दल आणखी स्पष्ट माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेकांना प्रश्न पडत आहे की काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतील आणि काहींना का मिळणार नाहीत. यामागचं कारण सुद्धा समजून घेतलं तर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आता उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिक आणि धाराशिव या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांची माहिती पुढे आली. या लाभार्थ्यांनी यापूर्वी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते नियमितपणे घेतले होते. एका शेतकऱ्याने बँक ऑफ पंजाबमध्ये खातं उघडलं होतं तर दुसऱ्या शेतकऱ्याचं खातं हे कॅनरा बँकमध्ये होतं. मात्र आपलं महाराष्ट्र शासन आणि बँकांकडून वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा त्यांनी आवश्यक KYC प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या खात्यावर लाभ जमा व्हायला आता विलंब होऊ शकतो अशी माहिती पुढे आली. आता तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी बँकांमध्ये KYC अपडेट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हजारो लाभार्थी बँकेत जाऊन आपली कागदपत्र अपडेट करत होते. पण अजूनही अनेक ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे खात्यात पैसे कधी येतील याची वाट पाहण्यापेक्षा सगळ्यात आधी बँक खात्याची माहिती तुम्ही अपडेट करून घ्या. आता या दरम्यान निधी वितरणाचं काम टप्प्याटप्प्याने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील व्यवहार सुद्धा संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ण केले जाऊ शकतात. मात्र यावेळी एक महत्त्वाचा बदल आपल्याला दिसून येतोय. यापूर्वी अनेक योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आला होता. पण आता शासनाकडून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे पात्रता निकषांची पडताळणी करूनच निधी वितरित केला जाणार असल्याची माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाने दिली. अनेक वेळा लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात पण त्याचा SMS मोबाईलवर लगेच येत नाही. आता विशेष करून ग्रामीण भागात नेटवर्क किंवा इतर काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे SMS यायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे फक्त मेसेजची वाट बघू नका. तुमचं बँक खातं किंवा ऑनलाईन व्यवहाराचं जे काही ॲप असेल ते तुम्ही नियमितपणे तपासा. तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा इतर कोणतंही डिजिटल माध्यम वापरलं असेल तर खात्यातील शिल्लक तुम्ही तपासून पहा. कारण काही वेळा निधी जमा झालेला असतो पण त्याची माहिती लाभार्थ्यापर्यंत उशिरा पोहोचते. त्यामुळे खात्याची तपासणी करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. याचबरोबर बँकिंग संदर्भातील आणखी एक महत्त्वाची सूचना पुढे आली. अनेक लाभार्थी योजना अंतर्गत मिळालेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढून घेतात. मात्र काही बँकांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा नियम लागू असतो.
त्यामुळे संबंधित बँकेचे नियम आधी तपासून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. काही बँका खात्यात आवश्यक किमान शिल्लक न ठेवल्यास तुमच्याकडून दंड घेऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये हा दंड 500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सरकारी योजनांचे लाभ मिळाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढण्यापूर्वी आपल्या बँकेच्या अटी आणि नियम एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या. त्यामुळे भविष्यातील अनावश्यक कपात किंवा दंड टाळणं तुमच्यासाठी शक्य होईल. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा लाभ जमा होणार असेल तर बँक खात्यात किमान 1000 रुपये शिल्लक ठेवण्याबद्दल काही बँकांकडून वेळोवेळी सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे खात्यातील संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्यापूर्वी बँकेचे नियम तुम्ही तपासून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आता या दरम्यान निधीच्या वाटपासाठी काही निवडक बँकांमार्फत प्रक्रिया राबवली जाते. संबंधित लाभार्थ्यांची माहिती आणि बँक खात्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर DBT म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने रक्कम जमा केली जाते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपल्या खात्याची स्थिती आणि आवश्यक असलेली सगळी कागदपत्र अपडेट आहेत का नाही हे एकदा खात्री करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात निधी वाटप प्रक्रिया वेगाने सुरू झाली. या भागातील लाभार्थ्यांना पुढील 24 तासांमध्ये रक्कम मिळण्याची शक्यता आहे, तर उरलेल्या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र कोणालाही आपोआप फायदा भेटणार नाही. शासनाने निश्चित केलेल्या अटी आणि पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच निधी वाटप केला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे अर्जाची माहिती अचूक असणं आणि तुम्ही आवश्यक तपासणी पूर्ण करणं महत्त्वाचं ठरते. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ एका कुटुंबाला मिळू शकतो. मात्र लाभार्थी नोंदणी आणि पात्रतेची तपासणी करताना संबंधित माहितीची पडताळणी केली जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या अर्जामध्ये कोणतीही चुकीची किंवा विसंगत माहिती नसणं आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये लाभार्थी नोंदणीशी संबंधित माहिती पुन्हा तपासली जात असल्याचं शासनाने सांगितलं. विशेष करून फार्मर ID आणि इतर नोंदणी प्रक्रियेत चुकीची माहिती दिली असल्यास लाभ वितरणात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व कागदपत्र आणि नोंदणी माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या. याशिवाय निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र टप्पे तयार करण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून व्यवहार सुरू झाले असून उरलेल्या भागांमध्ये दिवसभर टप्प्याटप्प्याने निधी वर्ग करायचं काम सुरू राहणार. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची KYCची प्रक्रिया. जर तुमचं बँक खातं आणि संबंधित योजना नोंदणीची KYC पूर्ण झाली असेल तर लाभ मिळण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होते. त्यामुळे ज्यांनी अद्याप KYC अपडेट केलेलं नसेल त्यांनी शक्य तितक्या लवकर ती प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, बँक खातं सक्रिय ठेवणं आणि KYC पूर्ण करणं आणि अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणं या तीनही गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. पात्रता पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या खात्याची नियमित तपासणी केली पाहिजे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. सध्या वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती पुढे आली. अशा परिस्थितीत ज्यांनी फार्मर ID कार्ड तयार केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांची माहिती देखील तपासली जात आहे. अशा कुटुंबांचा समावेश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये केला जातो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना DBTच्या माध्यमातून थेट खात्यात निधी जमा करायची प्रक्रिया आता अधिक वेगाने राबवली जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्हानिहाय चर्चा. अनेक शेतकरी आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यामुळे सध्या ज्या जिल्ह्यांबद्दल हालचाली सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आता मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार आणि वर्धा हे जिल्हे सध्या विशेष चर्चेत आहेत. या भागातील पात्र लाभार्थ्यांनी यापूर्वी योजनांचे हप्ते नियमितपणे घेतले असतील आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण केलेली असेल तर त्यांना पुढील लाभ मिळण्याची शक्यता नक्कीच वाढली. यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता, PM किसान योजनेचा पुढचा हप्ता, त्याच पद्धतीने पीक विमा भरलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी विम्याची रक्कम यांचा समावेश होतो. त्यानंतर सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांबद्दल सुद्धा महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या. ज्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे त्याच पद्धतीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना निधी वितरणाची शक्यता जास्त असल्याचं पुढे आलं. यापूर्वी योजनांचे हप्ते नियमितपणे मिळाले असतील तर पुढील लाभासाठी सुद्धा प्रक्रिया देखील अतिशय सुलभ ठरू शकते. आता या दरम्यान वाशिम, हिंगोली, गोंदिया त्याच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली. या भागांमध्ये शेतीशी संबंधित वेगवेगळ्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात असून लाभार्थ्यांची माहिती आणि त्यांचे कागदपत्र यांची तपासणी केली जात आहे.
त्यामुळे या भागातील शेतकरी देखील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय भंडारा, परभणी, धुळे, जळगाव त्याच पद्धतीने वाशिम जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा निधीचं वाटप प्रक्रिया सुरू झाली. मात्र अंतिम लाभार्थी यादी आणि अधिकृत मंजुरीनंतरच कोणाला प्रत्यक्षात लाभ मिळेल हे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. तर शेतकरी बांधवांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पहिली म्हणजे फार्मर आयडीची माहिती तुमची अचूक असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे KYCची प्रक्रिया पूर्ण असली पाहिजे. या दोन्ही गोष्टी तुमच्या व्यवस्थित पूर्ण असतील तर लाभ वितरणाच्या वेळी अनावश्यक अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी राहते. म्हणूनच आपल्या बँक खात्याची स्थिती तपासा. आधार लिंक आहे का ते तुम्ही एकदा तपासून घ्या. KYC पूर्ण झाली आहे का हे पहा. त्याच पद्धतीने अधिकृत माहिती आणि शासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवा. कारण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून निधी जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झालेली आहे.